हम्म तर मुलांनो, आजची गोष्ट आहे शाळेत जाणाऱ्या एका मुलाची. त्या मुलाचे नाव होते बाळ. एकदा काय झालं, मधल्या सुट्टीची वेळ होती. बाळच्या मित्राने सगळ्यांसाठी आपल्या शेतावरनं भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. भुईमुगाच्या शेंगा पाहून सर्व मुलांना खूप आनंद झाला. मधल्या सुट्टीत सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला. शेंगा खाता खाता त्या फोडून टरफलं मात्र सर्व मुलांनी तिकडच टाकली. सगळी टरफलं वर्गभर झाली आणि वर्ग मात्र घाणेरडा दिसू लागला. मधली सुट्टी संपली. गुरुजी वर्गात आले. पाहतो तर काय, शेंगांच्या टरफलामुळे सर्व वर्ग एकदम घाणेरडा झालेला होता. गुरुजी रागाने लालबुंद झाले. वर्गात समोर येऊन त्यांनी विचारले, ह्या शेंगा कोणी खाल्ल्या? सगळी मुलं गुरुजींचा आवाज ऐकूनच घाबरली. मी विचारतोय, शेंगा खाऊन टरफलं कोणी टाकली? मुलांपैकी कोणीच पुढे यायला तयार होईना. मुलांच्या नजरा खाली गेल्या. एकामेकांकडे बघण्याची कोणाला हिंमत नव्हती. त्यावर गुरुजी म्हणाले, तुम्ही जर कोणीच पुढे येत नाही तर मी सर्व वर्गाला शिक्षा करेन. ते ऐकून मुलं अधिकच घाबरली. त्यामुळे शिक्षक म्हणाले, चला तर मग, पटकन आपल्या जाग्यावर न उठा आणि सगळेजण मिळून वर्ग साफ करा. सगळी मुलं आपल्या जागेवर न हलून पटापट वर्ग साफ करू लागली. पण बाळ मात्र आपल्या जागेवर न हलला नव्हता. गुरुजी बाळकडे गेले आणि गुरुजींनी विचारले, काय रे बाळ, काय झालं? बाळ उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही. गुरुजी म्हणाले, म्हणजे काय? तर बाळ म्हणाला, मी शेंगा खाल्ल्या नाही, त्यामुळे मी टरफलं टाकलेली नाही आहेत, म्हणून मी उचलणारही नाही. गुरुजींच्या लक्षात आलं, बाळने काही शेंगा खाल्ल्या नाही, टरफलं टाकली नाही, त्यामुळे तो काही स्वच्छता करणार नाही. त्यामुळे गुरुजी शांत झाले. आपली चूक नसताना शिक्षा स्वीकारायला बाळ तयार नव्हता. हाच बाळ पुढे जाऊन आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणजेच बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणून ओळखतो. लहानपणापासूनच चुकीच्या गोष्टीला विरोध करायची ही त्यांना सवय होती. म्हणूनच ते पुढे स्वराज्यासाठी झटले. चला तर मुलांनो, आता आपण शांतपणे झोपूया. शुभरात्री.